दौंडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। दौंडच्या वासुंदे इथं बनावट मद्यसाठा जप्त। आरोपीकडून मद्यसाठ्यासह एकूण 6,52,000चा मुद्देमाल जप्त। बनावटी पिस्तुलांची खरेदी विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक। आरोपींकडून 6 पिस्तूल तर 20 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहे। जत पोलिसांनी ही कारवाई केली आहे। सराफ सुवर्णकार पैठण तालुका संघटनेच्या वतीनं पैठण बंदची हाक। मालेगावातील डोंगराळेमध्ये चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात आज पैठण बंदची हाक। एकेकाळी जिल्ह्यात दरारा असलेल्या काँग्रेसचं पलूस आणि जत नगरपालिका वगळता अन्य ठिकाणी पक्षाचं निशाण पंजा गायब झाल्याचं चित्र दिसतंय। जिल्ह्यात ईश्वरपूर, आष्टा, जत, तासगाव, विटा आणि पलूस या 6 नगरपालिका आणि शिराळा आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे। उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर हे चित्र स्पष्ट झालं आहे। जळगाव जिल्ह्यात तसंच उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं खातं देखील उघडणार नाही। जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे। अनेक ठिकाणी निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे। दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाची युती झाली आहे। दौंडमध्ये विरोधी पक्षांची नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी युती झाल्याचं पाहायला मिळत आहे। अहमदपूर नगर परिषद निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विलास शेट्टे यांनी माघार घेतली आहे। त्यांनी काँग्रेसच्या कलीमुद्दीन अहमद शेख यांना पाठिंबा दिला। भाजपकडून डावललेले स्वप्नील हत्ते आणि शरद पवार गटाकडून डावललेले सय्यद कबीर हे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। जालना जिल्ह्यातील परतूर, अंबड, भोकरदन नगर परिषदेसाठी रणधुमाळी जोरदार सुरू आहे। सर्वच पक्षांमध्ये आणि युतीमध्ये बिघाडी झाल्यानं चुरस अधिकच वाढली आहे। बीडमध्ये आक्षेपार्ह रील्स बनवणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई। मुंबई में अरुण गवळी, बीड में सचेत गवळी असा उल्लेख करत तरुणानं बनवली होती रील। तरुणाविरुद्ध बीड पोलिसांची कारवाई। माळेगाव नगरपंचायतीच्या प्रचारावेळी अजान सुरू होताच अजित पवारांनी भाषण थांबवलं। मी सर्व जाती आणि धर्माचा सन्मान करणारा माणूस असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं।